नमस्कार मंडळी. तर सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे भाची कंपनी आली आहे सुरतला आणि आज बनवायला घेतलं आहे मी श्रीखंड पुरीचाच बेत आहे. तर इथे पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत आणि माई आणि तृप्तीताई मला पुऱ्या लाटून द्यायला मदत करतात आहेत आणि इतके मंडळी आहेत तर भरपूर पुऱ्या लागणार आहेत. तर म्हणून मी इथे पुऱ्या तळायला घेतल्यात. गरमागरम पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत. गरमागरम पुऱ्या आणि त्याबरोबर श्रीखंड हे आमच्या सगळ्याच बच्चा कंपनीचं फेवरेट. म्हटलं काय बनवावं ते, तर त्याच्याबरोबर मी बनवलेलं आहे बेड्याची उसळ, म्हणजे आमच्याकडे वालाची उसळ म्हणतात ते. मस्त वालाची उसळ, श्रीखंड आणि पुरी. आता ही एक पिंक कलरचा जो डब्बा आहे तो खास आमच्या 2 गर्ल्ससाठी मागवलेला आहे आणि मला वाटलं त्यामध्ये पिंक कलरचं श्रीखंड येईल. फक्त डब्बाच पिंक कलरचा होता, श्रीखंड मात्र बदाम पिस्ता फ्लेवरचं होतं. हे काही मला कळालंच नाही आणि मला वाटलं की पिंक कलरचं श्रीखंडाचा डब्बा आहे तर श्रीखंडसुद्धा पिंक कलरचं होईल. मस्त दुपारचं जेवण झालं आणि आमची मंडळी बघा लागली लगेच लुडो खेळायला. दुपारी काही ना काही बघितलं तर गेम चालूच असतात आणि आमच्याकडे एक ग्रुप नाही तर 2 ग्रुप बनतो. एक ग्रुप काही वेगळाच खेळ खेळत असतो आणि दुसरा काही वेगळाच. आणि आता मस्त आता हे जे तुम्हाला शांततेत बसलेले वाटतात आहेत ना, ते असेच बसलेले नाही आहेत. मामींनी सांगितले की शांत बसलेलं तरच पॅप्सी मिळेल. आमचा तर आता दुपारचा प्रोग्राम ठरलेलाच, आईस्क्रीम नाही तर पॅप्सी खायचं. आणि ही पॅप्सी तर पोरांबरं मलाही खूप आवडते. आणि इथे मी त्यांना सांगितले की आज तुम्हाला डोळे बंद करायचे आणि मी सुद्धा डोळे बंद करणार आहे. पिशवीमध्ये हातात जो पॅप्सी येईल ती, जो फ्लेवरची येईल ती त्यांना घ्यायची आहे. पॅप्सी खाऊन झाली आणि इथे बघा बॅट बॉलचा गेम चालू आहे. आणि दुपारची थोडीशी विश्रांती करून संध्याकाळी मी बनवायला घेतली आहे भेळ. तर आज संध्याकाळच्या नाश्त्याच्या मेनूमध्ये आहे भेळ. मस्त अशी चटपटी तिथे भेळ बनवलेली आहे. तर आता भेळ खाऊन पोरं आता सगळेजण जाणार आहेत गार्डनमध्ये खेळायला. तर इथे मस्त असा भेळचा बेत झालेला आहे आणि भेळ पण सगळ्यांनाच आवडते. भेळ, पाणीपुरी, शेवपुरी हे काय आमच्या आवडीचे पदार्थ. मस्तपैकी संध्याकाळचा नाश्ता करून पोरं गेली खाली खेळायला. आल्यावर सगळेजण फ्रेश झाले, जरा वेळ टी व्ही बघतात तोपर्यंत मी जेवण बनवून घेतलं. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये साधं सिंपल मेनू होता, तो म्हणजे बघितलं तर नाचणी ज्वारीची भाकरी आणि